गुड मॉर्निंग आरोग्य सल्लागार, गुड मॉर्निंग. तुम्ही या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेऊ शकता. जबरदस्त हे मंदिर आहे, श्री केशवराज मंदिर, आणि हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. दोन्ही बाजूला सुपारीची झाडं, नारळाची झाडं आणि फणसाची सुद्धा झाडं आहे. तुम्ही या ठिकाणी फणस बघू शकतात, फणस आलेली आहे. आणि या ठिकाणचं जर मनमोहक जर दृश्य कुठलं असेल ज्यांनी मनाला शांतता मिळते तर ते आहे हा धबधबा. हा छोटा धबधबा आहे. आता याला धबधबा म्हणायचं की काय म्हणायचं आहे मला आठवत नाही आहे, पण मनाला प्रसन्न करणारं हे दृश्य आहे. या ठिकाणी सर्व बाजूनी निसर्ग आहे आणि निसर्गामध्ये शांततासुद्धा आहे. ज्यावेळेस आपण अशा वातावरणामध्ये एकटं बाहेर पडतो आणि एकट्यामध्ये असा निसर्ग आपण ज्यावेळेस अनुभवत असतो तर तेव्हा डोक्यातले विचारसुद्धा शांत होतात आणि काहीतरी चांगल्या कल्पना आपल्या डोक्यात येतात. म्हणून प्रत्येकाने कधीतरी शांत होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात येणं गरजेचं आहे. हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस काय असतो तर तो मला असं वाटतं की आज या परिवारात आल्याच्यानंतर मला लक्षात येतो आहे. हेल्थ या ठिकाणी उतरण्यासाठी 250 पायऱ्या आहे आणि परत 250 पायऱ्या उतरल्यानंतर परत 250 पायऱ्या आपल्याला चढून जाव्या लागतात. आता 250 आणि 250 500 या 500 पायऱ्या जर आपल्याला चढायच्या असतील तर आपण फिजिकली मजबूत असणं गरजेचं आहे. आज जर आपण मजबूत नसतो, या परिवारातील जे सगळे आरोग्य सल्लागार आहे ते जर शरीराने फिट जर असेल तर आणि तरच ते या अशा निसर्गरम्य ठिकाणाला व्हिजिट करू शकतात. म्हणजे सगळ्यात प्रथम आपल्याकडे आरोग्य पाहिजेत, त्यानंतर आरोग्य असून चालत नाही. तर हे आरोग्य अनुभवण्यासाठी आपल्या खिशामध्ये पैसासुद्धा पाहिजेत. आज मला खरंच खूप आनंद होतो आहे की मी आईसोबत, मामासोबत आणि सासूबाईसोबत, मुलीसोबत, पूर्ण परिवारासोबत आज या ठिकाणी फिरायला आलो. तर हा आनंद हा तोच अनुभवू शकतो की ज्याच्याकडे हेल्थ आणि वेल्थ आहे. म्हणून आपले पवार सरसुद्धा आपल्याला सांगत राहतात की हेल्थ आणि वेल्थ कमवा, बाकीचा हॅपीनेस जो आहे तर तो आपल्याला ॲटोमॅटिक पाठीमागं आपल्या पळणार आहे. तर त्याच्यामुळे आनंद, हॅपीनेस हा हेल्थ आणि वेल्थच्याच पाठीमागं आहे. तर त्यामुळे प्रत्येक आरोग्य सल्लागाराला मी एवढंच सांगेल की काही दिवस आपले स्वप्न कंप्लीट करण्यासाठी वेळ द्या. काही दिवस थोडं ट्रॅकच्या बाजूला जाऊन काम करा. काही दिवस थोडे नियमाच्या बाहेर राहून काम करा. काही दिवस स्वप्न कंप्लीट करण्यासाठी आणि स्वतःला मजबूत करण्यासाठी, स्वतःच्या आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी काही दिवस हर्बल लाईफमध्ये काम करा. बॉस, लाईफ प्रत्येक दिवशी सेलिब्रेशन आहे. थँक्यू समाधान पवार सर, थँक्यू. आज प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला माझ्या आरोग्य सल्लागाराची आठवण मला येते, कारण की त्यांनी जर मला ही संधी दाखवली नसती, मी किती वेळेस धन्यवाद म्हणू. मला प्रत्येक क्षणोक्षणी त्यांची आठवण येते आणि प्रत्येकाने ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ही प्रत्येकानं ठेवणं गरजेचे आहे. कारण की धन्यवादाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. थँक्यू हर्बल लाईफ, थँक्यू समाधान पवार सर, थँक्यू माय टीम, थँक्यू.